पुणे पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। 30 लाखांच्या लाचेच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहात पकडल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। जमिनीच्या वादासंदर्भातील एका तक्रारीची चौकशी वैशाली तोटेवार यांच्याकडे आली होती। या प्रकरणात त्यांनी तब्बल 30 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे। तक्रारदाराकडून सुरुवातीला 2 लाख रुपये स्वीकारल्यानंतर उर्वरित 28 लाख रुपये घेताना एसीबीने सापळा रचून त्यांना अटक केली। पुण्यातील बंड गार्डन परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही धडक कारवाई करण्यात आली। या कारवाईमुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली। विशेष म्हणजे कारवाईच्या आदल्या दिवशीच वैशाली तोटेवार यांची पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती झाली होती। त्याचबरोबर त्यांची मुंबई येथे बदली करण्यात आली होती आणि पुणे पोलीस दलातून त्यांना कार्यमुक्तही करण्यात आलं होतं। मात्र पदोन्नती आणि बदलीनंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी या लाचखोरीच्या जाळ्यात अडकल्या। आता त्यांच्या निलंबनासोबतच कार्यमुक्तीचा आदेशही रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। या प्रकरणामुळे पुन्हा एकदा पोलीस दलातील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुढील तपास सुरू आहे। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, पुणे।